नमस्कार, मी सुवर्णा बाबूराव कळसे। आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या निमित्त आज मी एक माझी स्वरचित कविता या ठिकाणी सादर करते। कवितेचं शीर्षक मला वाटते। माझी ही कविता तमाम स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी, आपल्या अवतीभोवतीच्या स्त्रियांना काय वाटतं त्यांच्या भोळ्या बाबड्या अपेक्षा या कवितेत साकार करण्याचा मी प्रयत्न केलाय। ऐकूयात माझी स्वरचित कविता मला वाटते। मला वाटते लुटूपुटीच्या संसारातून बाहेर पडावे आणि आई सारखे गृहलक्ष्मी व्हावे। मला वाटते, मला वाटते अंगणातल्या वेलीवर फूल उमलावे आणि माझ्यातल्या आईलाच कोणीतरी आई म्हणावे। मला वाटते, मला वाटते आयुष्यातील सुख दुःख घुसळावे आणि प्रगल्भतेचे नवनीत हाती घ्यावे। मला वाटते, मला वाटते नित्य नूतन सुंदरी नव्हे परी मी अन्नपूर्णा व्हावे। सान थोर नि पै पाहुणे तृप्त व्हावे। मला वाटते, मला वाटते शेतामधल्या बांधावरणी डोईवरल्या पाटीमधून। मला वाटते शेतामधल्या बांधावरुनी डोईवरल्या पाटीमधून घरधन्याला भाकरीचे गाठोडे न्यावे। मला वाटते, मला वाटते चिमण्याची चिमणी व्हावे। मला वाटते चिमण्याची चिमणी व्हावे। घरटे फुले बांधावयास काडी काडी जमवावे। मला वाटते, मला वाटते लोकल मधल्या गर्दीतही खिडकी पाशी बसून। मला वाटते लोकल मधल्या गर्दीतही खिडकी पाशी बसून स्वप्न उद्याचे पहावे। मला वाटते, मला वाटते आभाळातील इंद्रधनुच्या झोपाळ्यावर झुलावे। मला वाटते आभाळातील इंद्रधनुच्या झोपाळ्यावर झुलावे आणि झुलता झुलता पाखरू होऊन, अन झुलता झुलता पाखरू होऊन आकाशी स्वच्छंद उडावे। आकाशी स्वच्छंद उडावे। मला वाटते, मला वाटते। धन्यवाद। कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।